मित्रांनो, तुम्हाला मळमळ होणं, आंबट पाणी घशात येणं, छातीत जळजळ होणं, भूक न लागणं, पोट गच्च होणं, गॅसेस होणं, कधी-कधी उलटी होणं आणि उन्हात फिरलं की डोकं दुखणं, चक्कर येणं अशी जर लक्षणं असतील किंवा यापैकी एखादी दोन जरी लक्षणं असतील तरी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण काय मित्रांनो, या सगळ्या लक्षणांसाठी जर तुम्ही पित्ताची गोळी घेत असाल तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला आणि हे 3 पदार्थ रोजच्या जेवणात खायला सुरू केले तर तुमची पित्ताची गोळी कमी होईल, तुमचा पित्ताचा त्रास कायमचा कमी होईल, तुमचं पचन सुधारेल, भूक वाढेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटची एक टीप पित्त कमी होण्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत करेल. आणि हा व्हिडिओ आपण प्रश्नोत्तराच्या रूपात पाहणार आहोत. तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करायची आहेत आणि ती तुम्ही द्यायची आहेत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, थंड गुणाने पित्त कमी करण्यासाठी खालीलपैकी काय खावे? चपाती, पराठा, भाकरी का फुलका? तुमचे योग्य उत्तर ABCD पैकी एक ऑप्शन कमेंट करा. बरोबर उत्तर आहे भाकरी. ज्वारीची भाकरी पचनास अत्यंत हलकी असते आणि थंड गुणाची असते, त्यामुळे पित्त शांत करते. नाचणीची भाकरी जास्त थंड, कॅल्शियम आणि फायबरयुक्त असते, जे पित्त नियंत्रित करण्यास मदत करते. तर मित्रांनो, तुम्ही कोणती भाकरी खाता कमेंट करा. पण नेहमी गरम आणि ताजी भाकरी खावी. शिळी भाकरी पित्त वाढवू शकते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, पित्त कमी करण्यासाठी कोणता भात हलका आणि उपयुक्त मानला जातो? फ्राईड राईस, भाजलेल्या तांदळाचा भात, बिर्याणी का पुलाव? योग्य ऑप्शन कमेंट करा. योग्य उत्तर आहे भाजलेल्या तांदळाचा भात पित्त कमी करण्यास मदत करतो. तांदूळ कोरडा भाजून घ्या आणि भात केल्यानं तो हलका होतो, ज्यामुळे पित्तामुळे होणारी पोटातील जळजळ कमी होते. हा भात शरीरातील उष्णता कमी करतो आणि पित्त शांत करतो. भाजलेल्या तांदळात लिपिडचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे तो पचायला अधिक सोपा होतो आणि कॅलरीज पण कमी होतात. पुढचा प्रश्न आहे, पचायला हलकी आणि पित्त कमी करणारी डाळ कोणती आहे? तुरीची, मसुरीची, मुगाची का उडदाची? बरोबर उत्तर आहे मुगाची डाळ. नैसर्गिक अल्कलाईन गुणधर्म मुगाच्या डाळीमध्ये असतात, त्यामुळं पोटात वाढलेले ॲसिड ती न्यूट्रलाइज करण्यास मदत करते, त्यामुळे जळजळ, छातीत येणारे आंबट पाणी कमी होते. मुगाची चव गोड आणि थोडीशी तुरट असते आणि आयुर्वेदानुसार तुरट आणि मधुर चवीचे पदार्थ पित्त कमी करतात. पित्त वाढण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अपचन आणि मूग डाळ ही सर्व डाळींपेक्षा पचायला सर्वात हलकी आहे. यामुळे जठराग्नीवर जास्त ताण येत नाही आणि पित्ताची समस्या कमी होण्यास मदत होते. मूग डाळीचा स्वभाव हा मुळातच थंड असतो. पित्त म्हणजे शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि ही मूग डाळीतील थंड गुणाने शोषून घेतली जाते आणि शरीराला थंडावा देते. याचा वापर कसा करायचा तर पित्ताचा जास्त त्रास असल्यास मुगाचे कढण किंवा मऊ खिचडी खाणे सर्वात फायदेशीर ठरते. त्यात थोडे तूप आणि जिरे घातल्यास त्याचे पित्तशामक गुणधर्म अधिक वाढतात. तुम्ही मुगाच्या डाळीचे पाणी पिण्याचा प्रयत्न कधी केला आहे का, जे ॲसिडिटीवर त्वरित आराम देतं? नक्की कमेंट करा. मित्रांनो, आता शेवटी एक महत्त्वाची टीप, जेवण झाल्याबरोबर बसू नका किंवा झोपू नका. जेवण झाल्यावर आयुर्वेदानुसार 100 पावले हळूहळू चाला. त्यामुळं अन्नपचन चांगलं होतं, जळजळ कमी होते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. बरेच लोक जेवल्यानंतर 1-2 किलोमीटर चालतात, तर हे आयुर्वेदानुसार योग्य नाही, त्यामुळे तुम्ही असं करू नका. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला जरूर द्या आणि असेच उपयुक्त आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.